हे मी प्रॉब्लेम दिलं होतं काल. ए बॉडी वेइंग 100 किलो न्यूटन इज इन इक्विलिब्रियम पोजिशन as shown in figure. Calculate the minimum value of P and its inclination with horizontal. म्हणजे तुम्हाला या P ची जो फोर्स P लावलाय पुल ओढणारा त्याची मिनिमम व्हॅल्यू आणि अल्फा त्या मिनिमम व्हॅल्यूवर P लावला की त्याचा अँगल किती येईल हॉरिझॉन्टलची ते काढायचं आहे तुम्हाला. आता हे प्रॉब्लेम लॅमिस थिअरमचंच आहे कारण की याच्यावर 3 फोर्सेस आहे. एक W, दुसरा हा P आणि तिसरा या रोपमधला फोर्स. असे 3 फोर्सेस एका पॉईंटवर आहे ॲक्टिंग अवे फ्रॉम द पॉईंट. त्याच्यामुळे लॅमिस थिअरमचं प्रॉब्लेम आहे. आता इथे लॅमिस थिअरमचं प्रॉब्लेम सोडवताना सगळ्यात पहिले तुम्हाला अँगल काढायचे आहेत. तर इथे हा अल्फा दिलेला नाही आहे, हा आपल्याला काढायचा आहे. तर अल्फाच्या वापर करूनच आपल्याला 3 अँगल डिसाईड करायचे आहेत. आता हा दिलेला अँगल 45 डिग्री आहे. ऑनलाईन सुरू आहे, मला जॉईन करा. हा 45 डिग्रीचा अँगल इथं दिलेला आहे. त्याच्यामुळे हा अँगल 45 डिग्रीचा येईल. हे तर तुम्हाला माहीत आहे. आता हा 45 वाला हा 90 आहे. म्हणजे धिस कंप्लीट अँगल विल बी 90 + 45 म्हणजे 135 डिग्री. हा अँगल मिळून जाईल तुम्हाला 135 डिग्री. इथे या बाजूला जर पाहिलं तर हा अँगल 90चा आहे इथे पर्यंत. दिस इज 90 डिग्री आणि हा अल्फा आहे. म्हणजे हा कंप्लीट अँगल तुम्हाला मिळतो. दिस कंप्लीट अँगल विल बी 90 + अल्फा. आता राहिला हा अँगल तिसरा. स्क्रीन हँग झाली. स्क्रीन हँग झाली? नो सर. हा 90 + अल्फा किती लोकांच्या स्क्रीनवर दिसतोय का? 90 + अल्फा मी लिहिला इथे 90. ओके ओके, म्हणजे हँग नाही झालाय. ओके, ज्याचा हँग झाला आहे त्यांनी जरा नेटवर्कमध्ये पहा काय प्रॉब्लेम आहे. इकडे तिकडे फिरा जरासं. ओके, दिस इज 90 + अल्फा. आता राहिला हा तिसरा अँगल. आता हा तिसरा अँगल जो आहे या हॉरिझॉन्टलचा अँगल हा कंप्लीट इथून इथपर्यंत 180चा असतो, तुम्हाला माहीत आहे. 180 मधून हे 45 गेले इकडचे, या बाजूचे डाव्या बाजूचे 45 गेले 180 मधून, म्हणजे राहिला 135 आणि इकडनं उजव्या बाजूनी अल्फा गेला म्हणजे हा येईल 135 अल्फा. असे हे 3 अँगल पहिले सगळ्यात पहिले तुम्हाला समजायला पाहिजे. हे 3 अँगल कसे काढले तर, आणि ते यायलाच पाहिजे, तरच पुढे प्रॉब्लेम सोडवू शकतो आपण. लक्षात घ्या, आपल्याला हा अल्फा अँगल काढायचा आहे. त्यानुसारच मी हे लिहिलं आहे 90 + अल्फा आणि हा इकडचा 135 - अल्फा. हा 135 - अल्फा कसा लिहिला? इकडनं 45 मायनस केले 180 मधून आणि इकडनं अल्फा मायनस केला म्हणजे हा 135 - अल्फा अँगल मिळाला. आता नाव आय कॅन सॉल्व द प्रॉब्लेम. तर फक्त याचा फ्री बॉडी डायग्राम काढायचा आहे. हा इथे फ्री बॉडी डायग्राम आहे पहा. W 100 किलो न्यूटन डाऊनवर्ड तसाच लिहिला आहे. हा P फोर्स ॲट ॲन अँगल अल्फा, हा अल्फा अँगल आहे. त्यानंतर हा रोप जर कट केला मी इथे तर हे सगळंच्या सगळं खाली जाऊन पडेल. त्याच्यामुळे रोपची रिॲक्शन TAB, टेन्शन इन रोप, TAB हा दाखवलेला आहे तिसरा फोर्स. अँगल काढलेलेच होते ते इथं दाखवले 135 डिग्री. हा इकडचा 135 - अल्फा वरचा अँगल आणि हा उजव्या बाजूचा अँगल 90 + अल्फा. असे हे 3 अँगल इथे आलेले आहेत. नाऊ आय कॅन अप्लाय लॅमिस थिअरम. आता पुढचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा. सोल्युशन लॅमिस थिअरम. सगळ्यात पहिले चेक. हा चेक पहा 360. जे मी अँगल काढले तेच इथं लिहिले आहे पहा. हा 135 इथं लिहिलेला आहे. त्यानंतर वरचा अँगल +135 - अल्फा प्लस
तो उजव्या बाजूचा अँगल 90 प्लस अल्फा. आता हा मायनस अल्फा आणि प्लस अल्फा कॅन्सल होऊन जातात. 135 आणि 135 270 आणि 90 360. हे यायलाच पाहिजे कुठल्याही लॅमिस थेरम करता. 360. देन आपला रेग्युलर फॉर्म्युला लॅमिस थेरमचा, त्याच्यामध्ये फक्त आता या व्हॅल्यूज लिहायच्या आहेत तुम्हाला. F1च्या जागेवर मी हा लिहिला P. फिगरकडे पहा खालच्या FBD. हा P डिवायडेड बाय साइन ऑफ अपोजिट अँगल. त्याच्या अपोजिट अँगल आहे 135. पहा इथे लिहिला आहे पहिला P डिवायडेड बाय साइन 135. दुसरा TAB. फिगरमध्ये पहा हा TAB डिवायडेड बाय त्याच्या अपोजिट अँगलचा साइन 90 प्लस अल्फा. साइन 90 प्लस अल्फा. TAB डिवायडेड बाय साइन 90 प्लस अल्फा इज इक्वल टू 100. फिगरमध्ये पहा 100 हा डाऊनवर्ड आहे हा डिवायडेड बाय साइन ऑफ अपोजिट अँगल म्हणजे 135 मायनस अल्फा. सो 100 डिवायडेड बाय साइन 135 मायनस अल्फा. हे झालं लॅमिस थेरम प्रमाणे इक्वेशन. आता या प्रॉब्लेममध्ये पहा या इक्वेशनमध्ये हा P अननोन आहे आणि अल्फा आपल्याला माहीत नाही, असे दोन आहेत. दोन्हीच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. तर आपल्याला कंडिशन दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये, कॅल्क्युलेट द मिनिमम व्हॅल्यू ऑफ P. म्हणजे आपण आता P पहिले काढू. आता P काढायचं तर काय करावं लागेल तुम्हाला, हा इक्वेट करतो मी. P अपॉन साइन 135 इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय साइन 135 मायनस अल्फा. पाहिजे P डिवायडेड बाय साइन 135 इज इक्वल टू, ही शेवटची टर्म घेतलेली आहे, 100 डिवायडेड बाय साइन 135 मायनस अल्फा. हेन्स P इज इक्वल टू, P काय येईल, हा P डिवायडेड बाय साइन 135 आहे. तर हा दुसऱ्या बाजूला इक्वल टूच्या दुसऱ्या बाजूला नेला त्या उजव्या बाजूला तर काय होईल, गुणीला जाईल. सो मल्टिप्लाइड बाय साइन 135. 100 डिवायडेड बाय साइन 135 मायनस अल्फा मल्टिप्लाइड बाय साइन 135. हे आलं Pचं ॲन्सर. आता P मिनिमम येण्याकरता, P मिनिमम येण्याकरता पहा आता इथे मी काय वापरलेलं आहे. इथे पहा एक एक्झाम्पल लिहितो मी. x डिवायडेड बाय y. या x डिवायडेड बाय y ची मला मिनिमम व्हॅल्यू पाहिजे आहे. मिनिमम केव्हा येऊ शकेल, x जर मिनिमम असेल, x नाही हा भागाकार आहे, x डिवायडेड बाय y. या भागाकाराची किंमत मला मिनिमम पाहिजे आहे. तर त्याच्याकरता कंडिशन काय असू शकते, x एक तर मिनिमम पाहिजे आणि y किती पाहिजे, y लागेल तुम्हाला मॅक्झिमम. बरोबर आहे का. येस. पहा आता तुम्हाला सांगतो इथे एक्सच्या माझ्याजवळ व्हॅल्यू आहे पहा 2 5 7 10 अशा बऱ्याच व्हॅल्यू आहेत माझ्याजवळ एक्सच्या. तशाच वायच्याही माझ्याजवळ बऱ्याच व्हॅल्यू आहेत 10 5 20 50. या व्हॅल्यूज आहेत एक्सच्या, या व्हॅल्यूज आहेत वायच्या. आता या एक्स भागिला वाय हा भागाकार मिनिमम, या भागाकाराची किंमत कमीत कमी यायला पाहिजे, कमीत कमी. ओके, कमीत कमी यायला पाहिजे. तर एक्स हा कमी घ्यायचा आणि वाय जास्त घेतला तरी कमीत कमी. म्हणजे तुम्ही एक्स, आता याच्यातला एक्स पहा 2 सगळ्यात कमी आहे. तर एक्सची व्हॅल्यू 2 हा 2/50. हा 2 आणि वायची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे, या व्हॅल्यूज पैकी वायची मॅक्झिमम व्हॅल्यू आहे 50. म्हणजे मी 2 डिवायडेड बाय 50 घेतला तर या भागाकाराची किंमत सगळ्यात कमी येईल की नाही. 0.04. हा जे काही येईल ते व्हॅल्यू महत्वाची नाही. हे लक्षात आलं का तुमच्या.
काय सांगितलं मी? येस हां, सर. भागाकाराची किंमत जर Yes. तुम्हाला कमीत कमी पाहिजे असेल तर त्याच्याकरता न्यूमरेटर कमीत कमी असावा आणि डिनॉमिनेटर मोठ्यात मोठा असावा. बरोबर आहे? येस हां सर. हां. त्यानुसार आता 0 हां, त्यानुसार पहा आता. आता हा भागाकार आहे 100 डिवायडेड बाय साइन 135 मायनस अल्फा. आता याच्यातला न्यूमरेटर 100 आहे. हा तर मी काही बदलू शकत नाही, सरळ आकडा आहे. मी बदलवू काय शकतो? या साईनची व्हॅल्यू. साईनची जर मी मॅक्झिमम व्हॅल्यू घेतली, कारण की भागीला साईन आहे म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये ही व्हॅल्यू आहे, तर या व्हॅल्यूची जर मला मॅक्झिमम किंमत माहीत असेल तर त्या मॅक्झिमम व्हॅल्यूने या 100ला भागलं तर मला पी मिनिमम मिळेल. बरोबर आहे का? या भागाकाराची किंमत मला मिनिमम पाहिजे. त्याच्याकरता न्यूमरेटर कमीत कमी, पण न्यूमरेटरला मी हात लावू शकत नाही कारण की तो कॉन्स्टंट आहे 100, त्याला बदलवता येत नाही. डिनॉमिनेटर मात्र या अल्फाच्या किमतीनुसार बदलत राहील. तर या साइन 135 मायनस अल्फाची जर सगळ्यात मोठी व्हॅल्यू मी घेतली तर या भागाकाराची किंमत कमीत कमी येईल आणि त्याच्यामुळे मला पीची कमीत कमी किंमत मिळेल, कारण की पुढे जाऊन हा साइन 135 आहे, तो सुद्धा कॉन्स्टंट आहे, आकडा आहे तो. त्याच्यामुळे त्यालाही बदलवता येत नाही. मला बदलवता काय आहे ते फक्त ही व्हॅल्यू साइन ऑफ 135 मायनस अल्फा. आता याची मोठ्यात मोठी व्हॅल्यू किती असते साइन ऑफ अँगलची? कोणाला सांगता येईल? कुठल्याही अँगलचा साइन काढला मी तर साइनची सगळ्यात मोठी व्हॅल्यू किती मिळू शकते? 90. 90. साइन 90 ची व्हॅल्यू किती मिळते? 1. Yes. 1. आणि साइन 0 ची व्हॅल्यू? 1. 1. साइन Infinite. साइन 0 ची व्हॅल्यू? 0. Infinite. 0. साइन 0 ची व्हॅल्यू 0.1. 0 असते. 0 म्हणजे कुठल्याही कुठल्याही हा ओके ओके कुठल्याही अँगलचा साइन जेव्हा तुम्ही काढता तर त्या साइनची व्हॅल्यू कुठलाही अँगल साइन थिटा, या थिटाची व्हॅल्यू काही घ्या तुम्ही, इट व्हेरीज फ्रॉम 0 to 1. बरोबर आहे? म्हणजे साइन रेशोची मॅक्झिमम व्हॅल्यू आहे 1 आणि मिनिमम व्हॅल्यू आहे 0. बरोबर आहे का? येस सर. हां, तर त्याप्रमाणे आता पुढे पहा काय केलं आहे. हे पहा, फॉर पी टू बी मिनिमम डिनॉमिनेटर शुड बी मॅक्झिमम. डिनॉमिनेटर म्हणजे साइन 135 मायनस अल्फा हा मॅक्झिमम असायला पाहिजे. हेन्स साइन 135 मायनस अल्फा शुड बी इक्वल टू 1, कारण की साइनची ही मॅक्झिमम व्हॅल्यू आहे 1 आणि म्हणून 135 मायनस अल्फा शुड बी इक्वल टू 90, कारण की साइन 90 ची व्हॅल्यू 1 येते. बरोबर आहे? सो इट इज साइन 91 आणि म्हणून याच्यावरून मला अल्फा मिळाला 135 मायनस 90. हा अल्फा उजव्या बाजूला नेला म्हणजे प्लस होईल आणि हा 90 डाव्या बाजूला आणला म्हणजे मायनस होईल. म्हणजे 135 मायनस 90 इट इज इक्वल टू 45 डिग्री. मला अल्फा मिळाला 45 डिग्री आणि मग अल्फा मिळाल्यावर मी पीची व्हॅल्यू काढली. पी मिनिमम इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय साइन 90. साइन 90 का बरं घेतलं तर 135 मायनस 45. हां, 135. परत एकदा सांगा ना. रिपीट करता का ते? परत एकदा सांगा ना, तुमचा आवाज नव्हता येत. ओके 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 इथं प्रॉब्लेम झाला होता नेटवर्कचा. ओके. सो फॉर पी टू बी मिनिमम डिनॉमिनेटर शुड बी मॅक्झिमम. हे आपण आत्ताच पाहिलं आहे, हे तुम्हाला ऐकलंही आहे तुम्ही. एक्स अपॉन वाय मध्ये वाय मॅक्झिमम असायला पाहिजे. डिनॉमिनेटर शुड बी मॅक्झिमम. सो इथे डिनॉमिनेटर आहे तुमचा साइन 135 मायनस अल्फा, तर त्या साइन 135 मायनस अल्फाची व्हॅल्यू मॅक्झिमम यायला पाहिजे. मॅक्झिमम म्हणजे काय? 1, कारण की त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू येऊ शकत नाही साइनची. ही 1 यायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय तर हा 1 कोणाचा आहे? तो साइन 90चा आहे. साइन 90 म्हणजे हे इक्वेशन असं येईल पहा, साइन 135 मायनस अल्फा इज इक्वल टू
आपण काय घेतलं आहे 1. 1 म्हणजे Nine. हां 1 म्हणजे काय आहे साईन 90. साईन 90ची व्हॅल्यू 1 येते, त्याच्यामुळे हा साईन गेला आणि त्याच्यावरून मी लिहिलं मग 135 मायनस अल्फा इज इक्वल टू 90. हा साईन रेशो दोन्हीकडे असल्यामुळे तो कॅन्सल केला. 135 मायनस अल्फा इज इक्वल टू 90 हे इक्वेशन मिळालं मला. त्याच्यावरून मग मी अल्फा काढून घेतला. हा अल्फा मायनस आहे इथे, हा उजव्या बाजूला नेला तर प्लस होईल इक्वल टूच्या उजव्या बाजूला, आणि हा 90 इक्वल टूच्या डाव्या बाजूला आणला म्हणजे मायनस 90 होईल. म्हणून अल्फा इज इक्वल टू 135 मायनस 90 इट इज इक्वल टू 45 डिग्री. हा अल्फा मिळाला मला. आणि मग हा अल्फा मिळाल्यावर मग मी पी मिनिमम काढून घेतला. पी मिनिमम इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय साईन 90, कारण की अल्फा 45 मिळाला मला. तर आपला काय आहे इक्वेशन, पीचं इक्वेशन 100 डिवायडेड बाय साईन 135 मायनस अल्फा. 135 मायनस 45 म्हणजे तो येईल 90. सो साईन 90 मल्टिप्लाइड बाय साईन 135, बाकी सगळं तसंच आहे. सो इट कम्स आउट टू 70.71 न्यूटन पी मिनिमम. हे मार्क प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे हां, लक्षात ठेवा, रेग्युलर प्रॉब्लेम नाही आहे. आता इथे या प्रॉब्लेम मी बरंच बदल करू शकतो. हा 45 दिला आहे, मी 30 घेऊ शकतो, 60 घेऊ शकतो. त्यानुसार तुमची अल्फाची व्हॅल्यू बदलेल आणि तुमचा पी मिनिममसुद्धा बदलेल या रोपच्या अँगलवरून. समजा मी रोप 60 डिग्री घेतला तर हा अल्फा अँगल अजून कमी होईल आणि पीसुद्धा अजून कमी होईल, कारण की या रोपला इथे वजन लटकलेलं आहे. त्याला मला जेवढं जास्त तिरपं करायचं असेल, हा अँगल वाढवायचा असेल, तेवढा पी जास्त लागेल. म्हणजे हा पी जर मी हा अँगल मला 30 करायचा असेल तर पी अजून वाढेल. लक्षात घ्या, तुम्हाला हा दोर ओढवायचा म्हणजे जितका जास्त ओढाल, जितका याला तिरपा करायचा आहे तितका हा फोर्स जास्त लागेल तुम्हाला. तर अशा प्रकारे याचं सोल्युशन हॅलो आहे. सर. हां तर इथे न्यूमरेटर आपलं साईन 90 ना. न्यूमरेटर नाही आहे, डिनॉमिनेटर आहे. हे पहा इथे Okay, पहा, sir. हां 100 डिव्हायडेड बाय दिसतंय इथे. हो सर. हे इक्वेशन आहे आपलं इथे. P इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय साईन 135 मायनस अल्फा ब्रॅकेट कंप्लीट मल्टिप्लाइड बाय साईन 135. म्हणजे हा साईन 135 मायनस अल्फा हा डिनॉमिनेटरमध्ये आहे, भागायला हां खाली आहे. ओके, म्हणून तो Yes, sir. म्हणून तो मॅक्झिमम घेतलेला आहे. सो नेक्स्ट प्रॉब्लेम नाव, हा रोपचा प्रॉब्लेम. फाइंड tensions in various parts of string and unknown weight W for the loading as shown in figure. हा एक काहीतरी रोप दाखवलेला आहे, दोर, त्याचा शेप असा आलेला आहे. हा असा का बरं आला तर त्याच्यावर हे वजन लटकवलेले आहे 500 न्यूटन आणि हा W न्यूटन. तर तुम्हाला हा W काढायचा आहे आणि या रोपच्या वेगवेगळ्या पार्ट म्हणजे पार्ट ए बी, पार्ट बी सी आणि पार्ट सी डी असे 3 पार्ट आहे रोपचे. त्याच्यातलं टेन्शन काढायचं आहे, कारण की तो रोप लटकवलेल्या वजनामुळे ताणल्या जाणार आहे. तर त्याच्यातलं टेन्शन तुम्हाला काढायचं आहे. पुन्हा हे लॅमिस थिअरमचाच प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला याच्यातली महत्त्वाची पहिली स्टेप अँगल काढायचे आहेत सगळे. आता पहा, अँगल काढताना बरोबर बारकाईने पहा मी काय काय केलेलं आहे ते तुम्हाला लक्षात येईल. हॅलो सर. हां सर एकदा मागची स्क्रीन दाखवता का, एक प्रॉब्लेम आहे. सर इथे आपण साइन इन ब्रॅकेट 135 मायनस अल्फा घेतला होता. मग 135 मायनस 90 इज इक्वल टू 45 डिग्री आलं. मग ती 45 डिग्री व्हॅल्यू का नाही घेतली आपण? कुठे? आपण 45 असं का नाही घेतलं? साइन 90 इथे का? इथे का? इथे ना खालच्या हो, स्टेप सर. मध्ये आपण ही स्टेप कुठून आणली पहा. ही स्टेप इथूनच आणली आहे ना, या स्टेप वरून. हो. हा, इथे फॉर्म्युला काय आहे आपला, साइन 135 मायनस अल्फा. अल्फा किती मिळाला आपल्याला? 45. 45 डिग्री. मग इथे 45. हा, इथे 45 ठेव, किती येईल? 135 मायनस 45 किती येईल? 90. मग तो साइन 90 इथे लिहिलेला आहे, साइन 90.
मग सर इथे 100 हा कॉन्स्टंट आहे, हां मग तो 100/90 पेक्षा मोठा आहे, मग इथे 100/90 90 आलं का? नाही, 100 हा कॉन्स्टंट आहे. 100 मी काय सांगितलं, एक्स अपॉन वाय. वाय मी काय सांगितलं, एक्स भागीला वाय या भागाकाराची किंमत जर तुम्हाला मिनिमम पाहिजे असेल तर एक्सची एक तर मिनिमम किंमत घ्या वाय हा किंवा मॅक्झिमम वाय मॅक्झिमम घ्या. आता आपला जो इक्वेशन आहे 100 डिवायडेड बाय साईन, याच्यातला 100 आपण बदलू शकत नाही कारण की तो कॉन्स्टंट आहे. त्याला काही बदल करता येते का या 100ला? आपल्याला बदल कशात करता येते? या अल्फामध्ये फक्त, कारण की तो व्हेरिएबल आहे, कमी जास्त होऊ शकतो. म्हणून आपण डिनॉमिनेटर मॅक्झिमम घेतला आहे. साइन 135 मायनस अल्फा इज इक्वल टू 1 मॅक्झिमम. ओके, हां, डिनॉमिनेटरच बदलवता येते आपल्याला, न्यूमरेटर बदलवता येत नाही कारण की तो कॉन्स्टंट आहे 100. तो दिलेला आहे इथे W इज इक्वल टू 100 किलो न्यूटन, त्याला बदलवता येत नाही. ठीक आहे. येस सर, थँक्यू. ओके, आता पहा प्रॉब्लेम. इथे अँगल दिलेले आहेत तुम्हाला 30 डिग्री, हा अँगल दिलेला आहे 30, आणि इथे हा अँगल दिलेला आहे 60 विथ द सपोर्ट, आणि या ठिकाणी एक अँगल दिला आहे पहा विथ हॉरिझॉन्टल. या BC रोपचा अँगल तुम्हाला दिलेला आहे 15 डिग्री. असे 3 अँगल दिलेले आहेत. आता यावरून तुम्हाला बाकीचे अँगल काढायचे आहेत. हां, नेक्स्ट पहा मी तुम्हाला सांगितलं होतं जिथे अँगल काढायचे असेल तिथे आडवी रेषा दाखवून द्यायची आणि उभी रेषा, म्हणजे हे 4 क्वार्टर तयार झाले 90 90 90चे. याच्यावरून मग एकदम सोपं जाते, सगळे अँगल माहीत पडतात तुम्हाला. आता हा इथला 30 आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा 30 होईल, बरोबर आहे. दिस 30, दिस वन इज ऑल्सो 30. त्यानंतर हा राहिलेला इकडचा अँगल, दिस विल बी 60 डिग्री, हा 60 होईल इथला. आणि हा कम्प्लीट अँगल पहा, हा कम्प्लीट अँगल 120चा होईल इथून, कारण की हा खालचा क्वार्टर आहे हा 90चा आणि हा 30चा. हां, म्हणजे हा झाला 90 आणि 30 120, बरोबर. हां, त्यानंतर आता पुढचा पहा, हा अँगल 15चा आहे, हा 15चा दिलेला आहे पहा. हा 15चा दिलेला आहे, ही आडवी लाईन आहे आणि ही पण आडवी लाईन आहे, त्याच्यामुळे हा वरचा अँगल पण 15चा होईल. दिस अँगल विल बी 15 डिग्री. हा त्याच्यामुळे आता हा कम्प्लीट अँगल कितीचा मिळेल तुम्हाला इथून इथपर्यंत पहा. हा कम्प्लीट अँगल, हा इथला 90, हा 90, इकडं डावीकडचा 60, 150, 60, हा 90 आणि हा 15. माईक म्यूट करा. 165. हा 60 प्लस हा 90 प्लस 15, 9 6 15, 150 आणि हे 15, 165, 165 मिळेल. आणि त्याचप्रमाणे हा इकडचा अँगल सुद्धा तुम्हाला काढता येतो, कारण की हा कम्प्लीट अँगल, ही उभी रेषा आणि ही आडवी रेषा, हा 90चा अँगल झाला आणि त्याच्यातून हा 15 गेला इथला, म्हणजे हा मिळेल 75. पहा इथे. ओके, म्हणजे हा अँगल मिळेल तुम्हाला 75 डिग्री. आणि हा अँगल किती काढला आपण कम्प्लीट? 165 डिग्री. ओके, 165. हां, म्हणजे बी वरचे आपल्याला सगळे अँगल मिळाले 120, हा 165 आणि हा 75. आता त्याप्रमाणे सी पॉईंटवरचे पण सगळे अँगल काढायचे आहे तुम्हाला. सी पॉईंटवर काय माहीत आहे तुम्हाला? हा 15 डिग्रीचा माहीत आहे आणि इकडनं हा 60 डिग्रीचा माहीत आहे. पहा, तर याप्रमाणे पुन्हा इथे 2 क्वार्टर, एक आडवी रेषा एक उभी रेषा काढून घेतली. हा 60 डिग्रीचा अँगल आहे इथे, त्याच्यामुळे हा 60 होईल. दिस विल बी 60. त्याच्यामुळे हा कम्प्लीट अँगल किती होईल?
दिस कम्प्लीट अँगल विल बी 90 प्लस Plus 60 150 140 50 150 ओके 150 डिग्री. आता इथे हा 60चा आहे म्हणजे हा कितीचा होईल दिस विल बी 30 डिग्री. हा 30चा होईल हा 30 डिग्री आणि इथून इथपर्यंत आहे हा 90 डिग्री. 90 आणि 30 120 90 120 90 आणि हा 30 120 परंतु त्याच्यातून हा 15 वजा करावा लागेल. हा 15 वजा करावा लागेल. पहा लक्षात घ्या हा इथून इथपर्यंत 90 डिग्री आहे आणि इथून इथपर्यंत 30 आहे म्हणजे हा पूर्ण अँगल 9 3 12 म्हणजे 120चा झाला आडव्या रेषेपर्यंत. परंतु आपल्याला अँगल कुठला पाहिजे इथपर्यंतच पाहिजे या ठिकाणपर्यंत म्हणजे हा 15 मायनस करायला पाहिजे. 120 मधून 15 गेले तर तुम्हाला हा कम्प्लीट अँगल मिळेल 105 डिग्री. हा 105 मिळाला. त्याचप्रमाणे इकडचा अँगल पहा किती मिळेल. हा अँगल एकदमच सोपा आहे. हा इथून इथपर्यंत 90चा दिस अँगल इज 90 डिग्री आणि हा राहिलेला 15 इकडचा हा 15 म्हणजे 90 आणि 15 105 डिग्री. 105 यस 105 डिग्री. असे हे सगळे अँगल काढणं महत्त्वाचं आहे लक्षात घ्या. आता प्रॉब्लेम सोडवणं एकदम सोपं आहे. पहा हा झाला बीचा फ्री बॉडी डायग्राम इथे दाखवल्याप्रमाणे. बीचा फ्री बॉडी डायग्राम हे त्याच्यावर लावलेलं वजन. हा इकडचा रोप कट केला समजा तर इथं ह्या रोप इकडे ताणून धरतोय त्याला म्हणून हा TAB. हा BCचा रोप ताणला गेलेला आहे त्याच्यामुळे TBC. तिन्ही फोर्सेसचे ॲरो पॉईंटपासून दूर जाणारे आहेत. सो यू कॅन अप्लाय लॅमिस थेरम. तिथले अँगल दाखवलेले आहेत पहा. हा आपण ऑलरेडी काढला आहे 165. हा अँगल 120 काढलेला आहे आपण आणि हा अँगल 75 काढलेला आहे या पहिल्याप्रमाणे. 165 120 आणि 75 हे काढून घेतलं. त्याचप्रमाणे C पॉईंटचा फ्री बॉडी डायग्राम. हा C पॉईंट इथे एक लक्षात घ्या हे दोन डायग्राममध्ये पहा इथे TBC दाखवला आहे इथे सुद्धा TBC दाखवला आहे कारण की हा पूर्ण सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये आहे म्हणजे हा BC सुद्धा इक्विलिब्रियममध्ये आहे. आता तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे रस्सी खेचमध्ये दोन्ही बाजूंनी सारखा फोर्स लावला असेल तरच रस्सी जागेवर राहील नाहीतर ती इकडे तिकडे ओढल्या जाईल. तर ही रस्सी BC जी आहे ती एका ठिकाणी स्थिर आहे ताणल्या जात आहे फक्त पण स्थिर आहे जागेवर. म्हणून B पॉईंटच्या फ्री बॉडी डायग्रामवरून जी TBCची व्हॅल्यू मिळेल तीच व्हॅल्यू TBCची इथे सुद्धा तीच राहील बदलणार नाही. इकडची TBC वेगळी आणि इकडची TBC वेगळी असं होत नाही कारण की त्या रोपमधलं टेन्शन सारखंच राहील. म्हणून हा TBCच दाखवलेला आहे. हा CD रोप आहे इथे CD रोपचा TCD दाखवलेला आहे आणि हे डाऊनवर्ड वेट W दाखवलेला आहे. त्याचे अँगल आपण ऑलरेडी काढलेले आहेत पहा 105 105 आणि हा 150 याप्रमाणे हे अँगल काढून घेतले. आता फक्त तुम्हाला या B पॉईंटवर लॅमिस थेरम लावायचा आहे त्याच्याने तुम्हाला TAB मिळून जाईल आणि TBC मिळून जाईल लॅमिस थिअरम वापरल्याने. त्याच्यानंतर या C पॉईंटवर लॅमिस थिअरम लावायचा आहे त्यावरून तुम्हाला या Wची व्हॅल्यू मिळून जाईल आणि TCDची व्हॅल्यू मिळून जाईल कारण की TBC तुम्ही ऑलरेडी काढलेला आहे. या B पॉईंटवरून जो TBC काढाल तोच इथे वापरायचा आहे TBC आणि लॅमिस थिअरम पुन्हा C वर लावायचा आहे म्हणजे 2 वेळा लॅमिस थिअरम लावायचा आहे. सो आता मी लॅमिस थिअरम लावतोय पहा. हा पॉईंट B तिथले अँगल आपण काढल्याप्रमाणे हा फिगर दाखवलेली आहे तीच फिगर इथे घेतलेली आहे. अप्लाइंग लॅमिस थिअरम ॲट पॉईंट B. पहिले चेक 120 प्लस 165 प्लस 75 बरोबर 360 यायला पाहिजे. तिघांची पण बेरीज येते ती
मी चेक केली आहे. आणि लक्षात घ्या, ही मी चेक केली तेव्हा माझ्या लक्षात आलं इथं थोडीशी चूक झाली होती काहीतरी 5 डिग्रीची. ते माझ्या लक्षात येऊन गेलं. मग मी पुन्हा चेक केलं की काय चुकलं आहे, त्यावरून मग माझ्या लक्षात चूक आली. हा चेक फार महत्त्वाचा आहे. तिघांची बेरीज 360 यायलाच पाहिजे. सो युजिंग लॅमिस थिअरम पहा, TAB हा TAB डिवायडेड बाय साइन ऑफ अपोजिट अँगल साइन 75 फिगरमध्ये पहा. TAB डिवायडेड बाय साइन 75 इज इक्वल टू TBC डिवायडेड बाय साइन 120 इज इक्वल टू 500 डिवायडेड बाय साइन 165 अपोजिट अँगल. याप्रमाणे हे इक्वेशन लिहिलेलं आहे. तुम्ही पहिले TBC घेतला का नंतर TAB घेतला का त्यांनी काही फरक पडत नाही. फक्त जो फोर्स घ्याल तुम्ही TAB घेतला तर बरोबर डिवायडेड बाय साइन त्याच्या अपोजिट अँगल, हे मात्र लक्षात ठेवायचं. आता याच्यातले पहिली टर्म आणि शेवटची टर्म हे दोन इक्वेट केले आहेत. पुढे पहा, त्याच्यावरून TAB काढला. TAB 500 डिवायडेड बाय साइन 165 हा डिवायडेड बाय साइन 75 आहे. तो इक्वल टीच्या उजव्या बाजूला गेला तर गुणिलं होईल, मल्टिप्लाइड बाय साइन 75. कॅल्क्युलेटरवर हे उत्तर काढलं. (1866.03 न्यूटन. हे असंच्या असं लिहिलं कॅल्क्युलेटरवर. ब्रॅकेट ब्रॅकेट 500 डिवायडेड बाय साइन 165 ब्रॅकेट कंप्लीट मल्टिप्लाइड बाय साइन 75. किंवा ब्रॅकेट नाही लावला तरी यायला पाहिजे, पण ठीक आहे ब्रॅकेट दाखवला आहे मी. त्याच्यानंतर ही दुसरी टर्म आणि शेवटची टर्म इक्वेट करायची. TBC अपॉन साइन 120 इज इक्वल टू 500 अपॉन साइन 165. याच्यावरून TBC मिळून जाईल तुम्हाला. TBC इज इक्वल टू 500 अपॉन साइन 165. हा इकडे TBC डिवायडेड बाय साइन आहे, तर तो इक्वल टूच्या उजव्या बाजूला नेला म्हणजे मल्टिप्लाइड होईल, मल्टिप्लाइड बाय साइन 120. याचं उत्तर येते 1673.03 हां न्यूटन. म्हणजे बी पॉईंटचा फ्री बॉडी डायग्राम सॉल्व केला आपण आणि त्याच्यावरून आपल्याला TAB मिळाला, टेन्शन इन रोप AB, टेन्शन इन रोप BC, असे दोन उत्तरं आपल्याला मिळाले. त्यानंतर आता C पॉईंटला लावू आपण फ्री बॉडी डायग्राम. त्याच्यासाठी ही व्हॅल्यू आपण वापरणार आहोत. TBCची इथं जी व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1673.03 ही व्हॅल्यू आपण पुढच्या फ्री बॉडी डायग्राममध्ये वापरणार आहोत. सो हा Cचा फ्री बॉडी डायग्राम. तर इथं TBC किती मिळाला आहे आपल्याला ते लिहून टाकू आपण. TBC इज इक्वल टू 1673 आहे ना, पॉइंट 67.03 न्यूटन. हा आपल्याला ऑलरेडी मिळालेला आहे, हा माहीत आहे. आता पुन्हा लॅमिस थिअरम लावला इथे पहा. अप्लाय लॅमिस थिअरम ॲट पॉईंट C. चेक केलं पहिले 105 प्लस 105 प्लस 150 तिन्ही अँगलची बेरीज 360. पहिला घेतला मी W, कारण की W मला काढायचा आहे. W फिगरमध्ये पहा, W डिवायडेड बाय साइन 105 इज इक्वल टू TCD डिवायडेड बाय साइन 105 इज इक्वल टू TBC डिवायडेड बाय साइन 150 अपोजिट अँगल. याप्रमाणे हे इक्वेशन लिहिलं. हेन्स पहिली टर्म आणि शेवटची टर्म इक्वेट केली इज इक्वल टू, म्हणून W काढला. TBCची व्हॅल्यू टाकली 1673.03 डिवायडेड बाय साइन 150 आणि हा साइन 105 उजव्या बाजूला मल्टिप्लिकेशनला. ती व्हॅल्यू मिळते आपल्याला बरोबर आहे.
3232.05 बरोबर आहे का व्हॅल्यू? सर त्यानंतर पुढचं सेकंड टर्म लॅमिस थिअरमची आणि शेवटची टर्म इक्वेट करायची. टी सी डी इथून घेतला आहे पार्ट, टी सी डी अपॉन साईन 105 इज इक्वल टू टी बी सी अपॉन साईन 150. हे पुन्हा इथं लिहिलं आहे. आता हा फक्त साईन 105 इकडं मल्टिप्लिकेशनला जाईल उजव्या बाजूला. सो टी सी डी इज इक्वल टू 1673 टी बी सीची व्हॅल्यू डिवायडेड बाय साईन 150 मल्टिप्लाइड बाय साईन 105. सेम आहे हे, असंच्या असं इथंच आलं आहे कारण की दोन्ही अँगल सारखेच आहे 105 105. त्याच्यामुळे तेवढंच उत्तर येईल 3232 न्यूटन. तर अशा प्रकारे हे लॅमिस थिअरम लावून प्रॉब्लेम सॉल्व केला. बी पॉईंटचा फ्री बॉडी डायग्राम, सी पॉईंटचा फ्री बॉडी डायग्राम, मग त्या दोघांनाही लॅमिस थिअरम लावला आणि उत्तरं काढले जे पाहिजे होते ते प्रॉब्लेममध्ये जे विचारले ते. ओके, या सगळ्या प्रॉब्लेमवर Yes, sir. हां या सगळ्या प्रॉब्लेमवरून Yes, sir. एक लक्षात आलं सर असेल. एकदा मागची स्क्रीन दाखव. सर मागची स्क्रीन घ्या ना 1 मिनिट. ओके सर अजून मागची त्याच्या. अरे बापरे, हे पाठवतोय मी तुम्हाला. सर तुम्ही PDF पाठवणार आहे ना? हां PDF पाठवणार आहे मी PDF. एक मिनिट हां, फोन आला आहे. हां सर, लेक्चर झालं. हां PDF पाठवतोय. तरी कोणाला हे अँगल वगैरे पाहिजे असेल त्याच्यासाठी कामात येते. हे काही तुम्हाला PDF वर दिसणार नाही. ओके, हे झाले लॅमिस थिअरम. माईक म्यूट करा. लॅमिस थिअरमचे प्रॉब्लेम तुम्ही अजून 5 सोडवून पाहायचे आहेत. कमीत कमी 5 प्रॉब्लेम हां असाइनमेंट. बाकी त्याच्यापेक्षा जास्त प्रॅक्टिससाठी सोडवून पहा. नाव विल स्टार्ट विथ द सर सेकंड असाइनमेंट मध्ये इन्क्लूड मध्ये ना सर. हां 3 मध्ये हां आता सेकंड मध्ये इन्क्लूड करायचं का? सेकंडमध्ये नाही, ही थर्ड राहील आता इक्विलिब्रियमची लॅमिस थिअरमची थर्ड असाइनमेंट. याच्यामध्ये लॅमिस थिअरम सेकंड काय होती? सेकंड काय होती, कॉन्करंट फोर्सेसचा रिझल्टंट आणि हां नॉन कॉन्करंट फोर्सेसचा आणि पॅरलल फोर्स सिस्टीमचे 5 प्रॉब्लेम लिहून ठेवायचं. आठवण नाही राहत आपल्याला बरं. पटकन नोटबुक जरा जवळ ठेवत जा काय सांगितलं काम. तर नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीमचा रिझल्टंट 5 प्रॉब्लेम, पॅरलल फोर्स सिस्टीमचा रिझल्टंट 5 प्रॉब्लेम. आता ही तिसरी असाइनमेंट लॅमिस थिअरमचे 5 प्रॉब्लेम राहील याच्यात आणि याच्या पुढे आपण बीम रिॲक्शन्सचे प्रॉब्लेम घेणार आहोत. त्याचे 5 प्रॉब्लेम राहील. 5 आणि 5 10 प्रॉब्लेम. आता मी पुढचं चालू करतोय इक्विलिब्रियम ऑफ नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. याच्यात जनरली पॅरललच राहील, थोडे बहुत नॉन कॉन्करंट राहील. तर त्याच्याकरता बीम म्हणजे काय ते सर तुम्ही काही प्रॉब्लेम सेंड करा ना. केले आहेत ना, रिझल्टंटचे केले आहेत, लॅमिस थिअरमचे नाही केले. नाही लॅमिस थेरमचे. हां लॅमिसचे पाठवतो. लॅमिस थेरमचे. हो हो आज पाठवतो. हां ओके 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 सर थँक्यू. ओके हां बोल. सर लॅमिस थेरमचे पण हो 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 पाठवतो. हां काय किती वाजेपर्यंत आहे? लेक्चर 3 वाजेपर्यंत. का बरं काही अडचण? नो सर विचारते. हां 3 वाजेपर्यंत. हां अजून कोणतरी काहीतरी म्हटलं मला. प्रॉब्लेम पाठवते का कोणी? सर माझ्याकडे बुक आहे तर मी पाठवू का? हां चालेल, मला पाठवलं. तू ॲडमिन आहे का? किंवा ॲडमिनला पाठव, नाही तर मला पाठव, मी पाठवून देईल मग. हां ओके सर. ओके थँक्यू. ओके ओके नाव विल
हा नवीन टॉपिक आहे. नाही नाही नाही, हा इक्विलिब्रियमच चालू आहे. इक्विलिब्रियममध्ये आपण कंडिशन्स पाहिल्या ना, कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. तर त्याच्यातली तिसरी कंडिशन पाहिली होती आपण लॅमिस थिअरम. त्यानंतर चौथी कंडिशन कॉन्करंट फोर्स सिस्टीमचा इक्विलिब्रियम आहे आणि पाचवी कंडिशन आहे इक्विलिब्रियम ऑफ नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. तर इक्विलिब्रियम ऑफ नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीममध्ये बीम येतात. तोच टॉपिक चालू आहे इक्विलिब्रियमचा, वेगळा नाही आहे, त्यातला सब पार्ट आहे. तर आपल्याला त्याच्या आधी प्रॉब्लेम सोडवायच्या आधी बीम म्हणजे काय ते पाहायचं आहे. तसं बऱ्याच जणांना माहीत असेल बीम म्हणजे काय. बीम is a structural member or part of machine which is subjected to transverse forces, loads, that is loads perpendicular to its longitudinal axis. ही बीमची डेफिनेशन आहे. आता याचं बेस्ट एक्झाम्पल मला जे आठवते सांगण्यालायक ते असं आहे, कारण की तुम्ही आता शाळेत वगैरे शिकून आत्ताच आले आहेत, इकडे खेड्यातले बरेच विद्यार्थी असतील. झाडाच्या फांदीला तुम्ही लटकलेले असाल कदाचित, तर ती झाडाची फांदी म्हणजे बीम, आणि तुम्ही लटकल्यामुळे ती वाकते. तर थोडक्यात बीम म्हणजे असा मेंबर जो फोर्सेस लावल्यामुळे वाकतो, बेंड होतो, त्याला म्हणतात बीम. त्याच्यातच नाव आहे बीम म्हणजे बेंड होणारा. आता बेंड तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुम्ही त्याला परपेंडिक्युलर किंवा ट्रान्सफर फोर्सेस लावायचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता आपण लॅमिस थिअरमचे प्रॉब्लेम पाहिले, त्याच्यामुळे फोर्स लावल्यामुळे तो रोप ताणला जात होता. झाडाच्या फांदीला तुम्ही लटकले तर झाडाची फांदी ताणल्या नाही जात, ती वाकते, बेंड होते. ते जे बेंडिंगचा प्रकार आहे तो त्याला तसा प्रकार जर त्या मेंबरवर होत असेल तर त्याला बीम म्हणतात. आपल्या घराचा जर विचार केला तर घरात दोन मेन असतात, एक उभे मेंबर असतात त्याला कॉलम म्हणतात, आणि त्याच्या बाजूला आजूबाजूला भिंती असतात. महत्त्वाचे ते कॉलम असतात. बऱ्याच जुन्या घरात लाकडाचे कॉलम असतात उभे, आणि आता नवीन घरं असतील तर त्याच्यामध्ये ते कॉन्क्रीट आणि स्टील टाकून बनवलेले कॉलम असतात. ते त्याच्यावर दबाव येतो, दाबल्या जातात, ते कॉम्प्रेशन म्हणतात त्याला, पुश. आणि ते जे उभे मेंबर असतात त्याच्यावर आडवे मेंबर टाकलेले असतात, त्याला म्हणतात बीम. उभ्या मेंबरच्या वरती, कारण की वरती स्लॅब असतो, तो स्लॅबसुद्धा एक बीम आहे. कारण की स्लॅबवर जर वरती लोड आले, तुम्ही टेरेसवर गेले किंवा वरच्या मजल्यावर गेले तर तुमच्या वजनामुळे तो स्लॅब वाकतो. हां, तुम्हाला त्याचं वाकणं दिसत नाही, कारण की तो वाकायला लागला जास्त तर तुम्हीच तिथं उभे नाही राहणार, खाली येऊन जाल धावत, म्हणून तो वाकतो. पण आपल्या लक्षात येत नाही, एकदम किंचित असते त्याचं डिफॉर्मेशन किंवा डिफ्लेक्शन, पण तो बेंड होतो. तर थोडक्यात बीम म्हणजे मेंबर विच बेंड, वाकतो, त्याला म्हणतात बीम. आता त्याचं अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं, आपला फ्लॅग पोस्ट असतो. एक्सक्यूज मी सर. हां, यस सर, ते लॅमिस थिअरमचे प्रॉब्लेम म्हणजेच कॉन्करंटचे प्रॉब्लेम का? नाही, कॉन्करंटचे अजूनही वेगळे राहू शकतात. का लॅमिस थिअरममध्ये फक्त 3च फोर्सेस असतात. कॉन्करंटमध्ये 3च्या पेक्षा जास्त 4, 5, 10 किती वेळ फोर्सेस असू शकतात. ते प्रॉब्लेम पाहू आपण, मी ते राहिले आहेत ते नंतर घेऊ. सोपे असतात ते प्रॉब्लेम. त्याचं एक महत्त्वाचं रिलेशनही सांगायचं राहिलं आहे. रिझल्टंट आपण पाहिला आहे, त्याचा इक्विलिब्रंट सांगायचा राहिलेला आहे, तो पाहू. पण सध्या आता हे कंटिन्यू करू बीमचा. तर याच्यामध्ये पहा, इथे एक सिम्पल बीम मी दाखवलेला आहे. हा बीम मेंबर आहे. याच्यामध्ये ही समजा एक लाकडाची फळी आहे, त्याला खालून इथे सपोर्ट दिलेला आहे एक इथे, आणि हा दुसरा सपोर्ट. काय म्हटलं इथे, बीम इज अ स्ट्रक्चरल मेंबर ऑर पार्ट ऑफ मशीन विच इज सब्जेक्टेड टू ट्रान्सवर्स फोर्सेस, लोड्स, त्याला लोड्सही म्हणतात फोर्सेसला, दॅट इज लोड्स परपेंडिक्युलर टू इट्स लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस. याच्यात ही झाली याची लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस, म्हणजे या मेंबरचं जे मोठं डायमेन्शन आहे, लांबी,
त्या लांबीला पॅरलल ॲक्सिस, म्हणजे ही झाली लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस दाखवली आहे डॉटेड, ही लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस. ज्याला परपेंडिक्युलर फोर्सेस असे जर फोर्सेस असेल तर या प्रकाराला म्हणतात, या मेंबरला म्हणतात, दिस वन इज बीम. हा जो मेंबर आहे इथे दाखवलेला आहे, दिस इज बीम. हा बीम आहे. आणि हे जे लोड लावलेले आहेत, हे लोड लॉन्जिट्युडिनल ॲक्सिसला परपेंडिक्युलर आहे 90 डिग्री. आता आपण जे प्रॉब्लेम सॉल्व करू त्याच्यात असेच लोड राहतील याची काही गॅरंटी नाही, त्याच्यात असे तिरपे पण लोड राहू शकतात या प्रकारचे. ठीक आहे. या तिरप्या फोर्सला आपण 2 तुकडे करू शकतो याचा, एक उभा आणि एक आडवा, असे 2 तुकडे करू शकतो. त्यावरून मग ते प्रॉब्लेम सॉल्व करतो आपण. तर हा झाला बीम. ओके. बीम म्हणजे काय लक्षात आलं? वाकणारा मेंबर. आता तुम्हीच विचार करा, हे खाली दोन सपोर्ट आहे आणि त्याच्यावर असे 3 लोड लावलेले आहेत, तर या मेंबरचं काय होईल? हा मेंबर असा वाकेल की नाही? असा हा असा वाकायला पाहिजे या लोडमुळे. किंवा तुम्ही एखादी बारीक 6 mm ची किंवा त्याच्यापेक्षा कमी लोखंडाची सळाख घेतली लांब, किंवा त्याच्यापेक्षा तुमच्या हातात स्केल असते, त्या स्केलला तुम्ही वाकवू शकता, तेव्हा ती स्केल म्हणजे झाला बीम. त्याला वाकवायचा प्रयत्न केला तर, नाही तर नाही. आता याच्यामध्ये काही डिटेल पाहायचे आहे आपल्याला बीमचे. त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे हा टाईप ऑफ सपोर्ट ऑफ बीम. वेगवेगळ्या प्रकारचे सपोर्ट आहेत बीमला, आणि ते प्रॉब्लेम सॉल्व करताना त्या सपोर्टनुसार आपल्याला त्याचा फ्री बॉडी डायग्राम काढावा लागतो, म्हणून महत्त्वाचं आहे. कारण की फ्री बॉडी डायग्राम काढल्याशिवाय इक्विलिब्रियमचा प्रॉब्लेम सॉल्व होत नाही. तर त्याच्यामध्ये प्रकार आहेत पहा. सिंपल सपोर्ट पहिला आहे, दुसरा हिंज और पिन सपोर्ट, तिसरा रोलर सपोर्ट आणि चौथा फिक्स सपोर्ट. असे 4 सपोर्ट प्रकारचे सपोर्ट आहेत. सिंपल सपोर्ट म्हणजे हा इथे दाखवलेला आहे पहा, सिंपल सपोर्ट. दिस इज सिंपल सपोर्ट. हा एक मेंबर आहे आणि हा भिंतीवर ठेवलेला आहे. ही खालची भिंत आहे, भिंतीवर एखादी वस्तू ठेवलेली आहे अशी, तर हा याचा सिंपल सपोर्ट झाला. हा इथे हिंज सपोर्ट दाखवलेला आहे पहा. हा एक मेंबर आहे कोणता तरी, किंवा ट्रस असेल, खूप मोठं स्ट्रक्चर आहे हे. तर इथे याला ही पिन लावलेली आहे पहा या ठिकाणी. पिन म्हणजे थोडक्यात तुम्ही एक कागद घ्यायचा हातात आणि त्याला टाचणी टोचायची आणि टाचणी धरून ठेवायची आणि पेपरला गोल गोल फिरवायचं. फिरेल का पेपर? येस सर. हा तर त्याला म्हणतात पिन. Yes, sir. म्हणूनच त्याचं पिन नाव आहे, पिन और हिंज, पिन सपोर्ट. म्हणजे तिथे गोल गोल फिरू शकतो त्या पिनवर. तेवढंच फक्त सांगायचं आहे त्याच्याला. आणि दुसरा आहे त्याच्या पुढचा रोलर सपोर्ट. हा इथे पहा रोलर सपोर्ट दिसतोच आहे तुम्हाला, पहा रोलर लावलेला आहे इथे. या रोलरचा अर्थ काय? याच्यावर जो मेंबर ठेवलेला आहे हा समजा सरकला इकडे, तर तो सरकू शकतो का? हा पहा इथे रोलर आहे, इथे पण, हा इथे पण रोलर आहे. हा म्हणजे रोलर म्हणजे थोडक्यात चाक लावलेलं असेल व्हील खाली, तर तो हॉरिझॉन्टल त्याची मुवमेंट होऊ शकते. बरोबर आहे? दॅट इज रोलर सपोर्ट. हो सर. हां. येस सर. आता हा हिंज और पिन सपोर्टचं पहा इथे दाखवला आहे. हा हिंज सपोर्ट थोडंसं हे जोडलेलं नाही आहे, हे जॉईन पाहिजे. हां, मधात गॅप वगैरे नसते इथं. इथे पिन लावलेली असते या ठिकाणी, या ठिकाणी पिन असते आणि त्या पिनवर तो रोटेट होऊ शकतो, गोल फिरू शकतो असं. परंतु हा इथं असं जोडलेला असायला पाहिजे आणि इथं ती पिन असते या ठिकाणी. दिस इज पिन.
आणि खाली हा पिन हा सपोर्ट फिक्स असतो, असं कुठंतरी पक्का जोडलेला असतो. त्याच्यामुळे इथे हा जो बीम आहे हा गोल गोल फिरू शकतो इथे, परंतु याला जर मी ओढलं इकडे तर इथे खाली फिक्स केलेलं असल्यामुळे हा ओढला जात नाही. तुम्हाला आत्ता मी जसं सांगितलं होतं, कागदाला टाचणी टोचा आणि त्याला गोल फिरवता येते, परंतु टाचणी हातात धरून त्या कागदाला ओढायचा प्रयत्न केला तर फाटल्याशिवाय तो कागद नाही येणार. बरोबर आहे? हो सर. Yes, sir. कागदाची मुवमेंट नाही होणार. त्याच्यामुळे याला मी ओढू शकत नाही किंवा वर ओढू शकत नाही किंवा वरून खाली दाबू शकत नाही, कारण की इथे हा फिक्स केलेला आहे. हे काहीच अलाऊ नाही आहे. हे नाही करू शकत, हे नाही करू शकत आणि हा प्रकारही नाही करू शकत. परंतु इथे याला मी गोल गोल फिरवू शकतो, असा रोटेट करू शकतो. तर त्याला म्हणतात हिंज ऑर पिन सपोर्ट. तर त्याची फ्री बॉडी डायग्राम काढताना जर प्रॉब्लेममध्ये तुम्हाला म्हटलं आहे द बीम इज हिंज ॲट पॉईंट ए, तर तिथे तो दोन रिॲक्शन देतो. पहा, एक व्हर्टिकल रिॲक्शन आणि एक हॉरिझॉन्टल रिॲक्शन. ह्या तुम्हाला फ्री बॉडी डायग्राममध्ये काढायच्या आहेत, हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल रिॲक्शन. कारण मी काय सांगितलं आहे, हॉरिझॉन्टल मुवमेंट अलाउड नाही आहे. मुवमेंट अलाउड नाही म्हणजे रिॲक्शन आली. व्हर्टिकल मुवमेंट अलाउड नाही आहे, वरही उचलता येत नाही, खालीही नेता येत नाही, त्याच्यामुळे तिथे ती रिॲक्शन आली. इथे हा रोटेट होऊ शकतो, म्हणून रिॲक्टिव्ह मुवमेंट मी दाखवलेली नाही आहे, कारण की रोटेट होऊ शकतो. परंतु तुम्ही जर हॉरिझॉन्टल फोर्स याच्यावर लावला असा तर त्याच्यामुळे इथे रिॲक्शन निर्माण होईल. हा बीम काही डावीकडे जाणार नाही. किंवा या बीमला तुम्ही असं दाबायचा प्रयत्न केला, इथे डाऊनवर्ड फोर्स लावला, हा बीम काही खाली जाणार नाही, कारण की त्याला इथे सपोर्ट आहे, रिॲक्शन आहे RV. तर लक्षात घ्या, हिंज सपोर्ट जर दिलेला असेल प्रॉब्लेममध्ये तर त्याच्यात दोन रिॲक्शन तुम्हाला दाखवावा लागतो, हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल. सिंपल सपोर्ट असेल ते नंतर पाहू आपण. सिंपल सपोर्टचं रोलर सपोर्ट. आता रोलर सपोर्ट आणि हिंज सपोर्टमध्ये फरक काय आहे पहा. हा इथे रोलर सपोर्ट दाखवलेला आहे. ह्या हिंज सपोर्ट आणि रोलर सपोर्टमध्ये फरक काय, याच्यामध्ये सुद्धा इथे पिन असतेच. रोलर सपोर्टमध्ये सुद्धा या ठिकाणी पिन आहेच. मग काय फरक आहे रोलर सपोर्ट आणि हिंज सपोर्टमध्ये? याला मी हॉरिझॉन्टल फोर्स लावला समजा, सर आपण बीम मूव करू शकतो. येस, हां इथं आहे. याला जर मी हॉरिझॉन्टल फोर्स लावला तर काय होईल? मूव्ह करू शकतो हा, कारण की इथे चाकच लावले आहे ना. रोलर सपोर्ट म्हणजे हे चाक आहेत. जर मी हॉरिझॉन्टल फोर्स लावला तर मूव्ह होईल. परंतु याला मी जर दाबलं तर हा खाली जाऊ शकेल का? खाली नाही जाणार, कारण की इथे खाली फिक्स आहे, खाली नाही जाऊ शकत. तर ही रिॲक्शन देईल तो व्हर्टिकल रिॲक्शन, हॉरिझॉन्टल रिॲक्शन देणार नाही. इथे हा मूव्ह होऊ शकत नाही या ठिकाणी. त्याच्यामुळे याची एक रिॲक्शन इथे. हा रोलर सपोर्टचा दुसरा प्रकार दाखवलेला आहे पहा. हा रोलरचा सपोर्ट इथे हॉरिझॉन्टल आहे आणि इथे रोलरचा सपोर्ट हा इन्क्लाइंड आहे, मेकिंग ॲन अँगल थीटा विथ हॉरिझॉन्टल. असा तिरपा सपोर्ट दाखवला. अशा दोन प्रकारचे रोलर सपोर्ट असतात. परंतु रोलर सपोर्टची रिॲक्शन, हां माईक म्यूट करा. रोलर सपोर्ट जर हॉरिझॉन्टल असेल, हा रोलर हॉरिझॉन्टल सपोर्टवर ठेवला असेल तर तो फक्त एक रिॲक्शन देतो, ती म्हणजे व्हर्टिकल. म्हणजे फ्री बॉडी डायग्राम काढताना तिथे फक्त एक रिॲक्शन दाखवायची आहे तुम्हाला. रोलर सपोर्ट हॉरिझॉन्टल असेल तर व्हर्टिकल रिॲक्शन. परंतु रोलर सपोर्ट जर तिरपा असेल, हा तिरपा जर असेल रोलर सपोर्ट, तर त्याची रिॲक्शनसुद्धा तिरपी येईल आणि त्याचा हॉरिझॉन्टलशी हा अँगल रिॲक्शनचा with horizontal, this angle will be 90 minus theta. This angle will be 90 minus theta with horizontal, कारण की सपोर्टचा अँगल थीटा आहे. एक्सक्यूज मी सर, हा
सर आता तुम्ही त्या दिवशी इक्विलिब्रियमचं एक्झाम्पल दिलं होतं, म्हणजे की आपण बसलेलो आहे, तर सर बीमचं आता समजा आपण एका रूम मध्ये बसलेलो आहे, त्या अनुषंगाने काय एक्झाम्पल द्याल सर? झाडाची फांदी. समजलं नाही सर, म्हणजे त्या झाडाच्या फांदीवरती समजा मी चढलो तर काय ती वाकेल? वाकेल आणि वाकून स्थिर होऊन जाईल जोपर्यंत तू लटकलेला आहे तोपर्यंत. जेव्हा मी खाली उतरेल तेव्हा ती स्थिर होऊन जाईल? नाही, जेव्हा तू लटकलेला असशील तेव्हाही स्थिर राहील ती, आणि जेव्हा तू सोडून देशील फांदी तेव्हा ती आपली वाकलेली होती ती सरळ होईल आणि पुन्हा स्थिर होऊन जाईल. हो सर. बरोबर आहे. म्हणजे वाकल्या कंडिशन मध्ये सुद्धा स्थिर राहील आणि तू तुझं वजन काढून टाकल्यानंतर पुन्हा स्थिर होऊन जाईल ती. त्याला बीम म्हणतात का? त्याला म्हणजे beam स्थिर म्हणतात. कुठल्याही कंडिशन मध्ये स्थिर राहणारी गोष्ट ती बीम असते. आपण इक्विलिब्रियम टॉपिक शिकून राहिलो आहे, म्हणजे सगळ्या वस्तू जागेवर स्थिर आहे असं समजूनच आपलं चालू आहे सगळं डिस्कशन. एका जागेवर स्थिर आहे. ओके. ती फांदी वाकेल की नाही याचा आपल्याला सध्या विचारच करायचा नाही आहे, कारण की ती आपण रिजिड बॉडी समजतोय. मी तुम्हाला समजवण्याकरता सांगितलं की झाडाची फांदी म्हणजे बीम, कारण की लोड लावल्यावर ती वाकते. बीम म्हणजे वाकणारा मेंबर. ओके. एक मिनिट. कोण? नंबर सांगा. हो, नंबर सांगा. कोणता 53? माहित नाही, मी अजून पाहिलंच नाही. काय माहित, आता लेक्चर झाल्यावर पाहिल मी. माझ्याजवळ काही नाही आहे सध्या. ओके, ठीक आहे. हे जे काही आपण डिस्कशन करतोय ते स्टॅटिक इक्विलिब्रियमचा विचार करून राहिलं, म्हणजे सगळे जागेवर स्थिर आहे. आता मी जसं एक्झाम्पल दिलं होतं घराचे बीम एका जागेवर स्थिर आहे ना, घराचा स्लॅब एका जागेवर स्थिर आहे. हो सर. हां, हे सगळे बीम आहेत. हां, आणि ते इक्विलिब्रियम मध्येच आहेत, आणि म्हणूनच आपण त्याचा विचार करून राहिलो आहे सध्या. ओके. हां, तर मी जिथं होतो पहा, आता महत्त्वाचं राहिलं पॉइंटरमध्ये. हां, इथे रोलर सपोर्ट जर तिरपा असेल, लक्षात घ्या बरोबर, रोलर सपोर्ट जर तिरपा असेल ॲट अन अँगल ऑफ थिटा विथ हॉरिझॉन्टल, तर त्याची रिॲक्शन त्या रोलर सपोर्टला परपेंडिक्युलर असते, अशी 90 डिग्री. म्हणून ती रिॲक्शन हॉरिझॉन्टलची त्याचा अँगल होईल 90 मायनस थिटा. ओके. आणि हा जो सिंपल सपोर्ट आहे, हां सर ते 90 मायनस थिटा कसं काय आलं ते नाही समजलं. या रोलर सपोर्टची रिॲक्शन रोलर सपोर्टला परपेंडिक्युलर असते, अशी ही दाखवली आहे ना इथे याप्रमाणे. ही डायरेक्शन त्याची. हा अँगल किती येईल सांग आता. हा परपेंडिक्युलर म्हणजे हा झाला 90 मायनस थिटा. सो दिस अँगल 90 मायनस थिटा. दिस अँगल विल 90 मायनस 90 मायनस थिटा. बरोबर आहे. तोच आता इथला हॉरिझॉन्टलचा अँगल मी इथे दाखवलेला आहे 90 मायनस थिटा विथ हॉरिझॉन्टल. ठीक आहे. आता इथं हा सिंपल सपोर्ट दाखवला आहे, हा राहायला होता सांगायचा. सिंपल सपोर्ट म्हणजे नुसती बीम त्याच्यावर सपोर्टवर ठेवलेला आहे, नुसता ठेवलेला आहे, तर त्याची रिॲक्शन ही उभी राहते. सिंपल सपोर्ट म्हटलं म्हणजे तिथे फ्री बॉडी डायग्राम काढताना व्हर्टिकल रिॲक्शन दाखवायची, FBD काढताना. ह्या सगळ्या FBD आहेत पहा, हे वेगवेगळे प्रकारचे सपोर्ट आणि ह्या त्याच्या FBD. सिंपल सपोर्टला एकच व्हर्टिकल रिॲक्शन, हिंज सपोर्टला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल रिॲक्शन, रोलर सपोर्टला सपोर्टच्या परपेंडिक्युलर रिॲक्शन, म्हणजे हॉरिझॉन्टल सपोर्ट असेल तर व्हर्टिकल रिॲक्शन, सपोर्ट जर तिरपा असेल तर त्या तिरप्या सपोर्टला परपेंडिक्युलर रिॲक्शन, अशा दाखवायच्या आहेत फ्री बॉडी डायग्राममध्ये. मग याच्यानंतर आपलं इक्वेशन अप्लाय होतील इक्विलिब्रियमचे. आता याच्यातला एक फक्त फिक्स सपोर्ट राहिलेला आहे, तो मी पुढच्या वेळी सांगेल. इथे मी लेक्चर थांबवतोय आता तुमचं. विल कंटिन्यू टुमारो ॲट 1:30 PM. 1:30 वाजता.
ओके सर. सर आम्हाला न्यूमेरिकल सेंड करता. हो हो सेंड करतो. कोणतरी मला पाठवा, कोण पाठवणार आहे तर त्यानुसार मी ते मग इकडून तिकडे पाठवून देतो तुम्हाला. हा सर आम्हाला प्रॅक्टिस तुम्ही तयार केलेली. येस सर, लगेच पाठवते. हां ओके हां. सर आणि प्रॅक्टिकल काय सबमिट करायचं आहे? सांगतो मी, लिंक पाठवतो तुम्हाला. एक्सपेरिमेंट नंबर 6 आणि 7 हे करायचं आहे.